सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच यावलतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावांच्या विकास कामांना गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या हक्कांचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यावल पंचायत समितीच्या सभागृहात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रामुख्याने यावल, रावेर आणि चोपडा या तालुक्यातील पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांच्या प्रलंबित शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी यावेळी चर्चा झाली। बैठकीमध्ये आदिवासी बांधवांचे हक्क, अधिकार आणि गावांमध्ये होणाऱ्या विविध शासकीय विकास कामांचा आढावा घेण्यात आला। पेसा कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा विनियोग आणि त्यातून होणारी गावांमधील पेसा गाव आहे तिथे आमचे काही काम शासनाकडून मंजूर होऊन येतात, काही काम आपण देतो। तसे भरपूर विषय नवसंजीवनीच्या मीटिंगमध्ये नेहमी निघतात। म्हणून आज मी मीटिंग लावली आणि इथे लावली। विशेष म्हणजे काही सरपंच सुद्धा तिथे आले, शक्य झालं त्यांच्यासाठी येणं, म्हणून मी इथे मीटिंग लावली। मीटिंगमध्ये पेसाच्या कामांचा खर्च, पेसाच्या कामांची पूर्तता, आम्ही एक विशेष मोहीम सुरू केली जिल्हा परिषदेने की प्रत्येक पेसाच्या ग्रामसेवकांनी त्यांच्या गावात जाऊन राहून विशेष आराखडे तयार करायचे, म्हणजे त्या गावाला पुढच्या 5 वर्ष कुठल्या गोष्टीची गरज पडू शकते, ज्याला आपण जिल्हा नियोजन समिती किंवा प्रधानमंत्री धरती आबा योजनामध्ये त्याला कसं देता येईल याचीही चर्चा झाली। रावेरमध्ये ऑलरेडी हा कार्यक्रम चालू झालाय, यावल आणि चोपडा आजपासून सुरू आहे। बरं मॅडम, एक प्रश्न असा होता की यावल पंचायत समितीच्या अनेक तक्रारी आहेत, आंदोलने झाली, मोर्चे निघाले, त्याच्यानंतर 2 आमसभा झाल्यात आमदारांच्या खासदारांच्या उपस्थितीमध्ये, पण त्या प्रश्नावर कुठंच काही मार्गी लागत नाही आहे। लोक इतके परेशान झाले, मार्गी लागले। 2-3 ग्रामपंचायती इथे ज्यांच्या तक्रारी होते ते तक्रारी आपण क्लोज केले। आमदार महोदयांच्या घरकुलाच्या सभेमध्ये जे विषय निघाले ते 100% क्लोज झाले। म्हणजे आता विषय क्लोज म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की विषय बंद झाला, तर काहींना वाटते माझं काम झालं नाही म्हणून तो विषय बंद झाला नाही, पण काही काम जसं 1-2 गावाचे होती की आम्हाला जागा मिळत नाही, तर त्याचे घरकुलच मंजूर नव्हते म्हणून जागेचा विषय नाही, असे भरपूर कंप्लेंट, तक्रारी आम्ही आमच्याकडून दाखल झाली, तोही विषय बंद झाला। त्याचा आम्हाला आमच्या स्तरावर तर कुठलाही विषय दिसला नाही। म्हणजे जी गोठे ज्या वर्षी मंजूर झाले त्या वर्षी तिथे बांधले गेले ते फोटोग्राफ्सही माझ्याकडे दाखल झाले, यावल आणि रावेर दोन्ही तालुक्यांचे। मग माझ्याकडे जेवढे विषय डायरेक्टली मला ॲड्रेस झाले ते विषय तरी मी बंद करायचा प्रयत्न केले। बरं, दुसरा विषय असा होता मॅडम का पुढं राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे यांचं निधन झालेलं आहे, तर राज्यात थोडा दुखोडा पाडला जात आहे। ते दुखोडा पाडला शासकीय दुखोडा आहे, तरी आपण हे बैठक घेतली त्याबद्दल थोडंसं चर्चा होते। नाही, त्याच्याबद्दल म्हणजे फार शॉकिंग आणि म्हणजे पर्सनली माझ्यासाठी खूप शॉकिंग न्यूज होती। कालचे शासकीय कार्यालय बंद राहिले, राज्यस्तरावर दुखोटा जाहीर झाला। सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे उद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।